मालेगाव महानगरपालिका आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोग्य विभागातील अनेक महत्त्वाचे अभिलेख रेकॉर्ड्स जतन केले जात नसून माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांना जाणीवपूर्वक चुकीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नेमके प्रकरण काय? प्रदीप मोरे यांनी मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे एका महत्त्वाच्या प्रकरणाची माहिती मागितली होती। 20 ऑगस्ट 2025 रोजी सोयगाव भागात एका अवैध गर्भपात केंद्रावर आणि बोगस डॉक्टरवर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांनी छावणी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती। या संदर्भातील FIR ची प्रत मोरे यांनी माहिती अधिकारात मागितली होती। मात्र 30 जानेवारी 2026 रोजी जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपिक यांनी लेखी उत्तर देताना सदरची माहिती या विभागाशी संबंधित नाही असे धक्कादायक उत्तर दिले आहे। विशेष म्हणजे ज्या विभागाच्या अधिकाऱ्याने स्वतः फिर्याद दिली तोच विभाग माहिती देण्यास नकार देत असल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आरोग्य केंद्रांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता रजिस्टर, तक्रार नोंदवही, औषध साठा रजिस्टर यांसारखे सुमारे 60 प्रकारचे महत्त्वाचे अभिलेख ठेवणे अनिवार्य असताना ते ठेवले जात नाहीत। तसेच आरोग्य अधिकारी कर्तव्यावर नसताना त्यांच्या नावाचे शिक्के मारले जातात। आरोग्य सेविकांकडून परस्पर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात। वरिष्ठ अधिकारी चौकशीसाठी त्यांच्याच मर्जीतील लोकांची नेमणूक करून चुकांवर पांघरून घालतात। उच्चस्तरीय चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे। आरोग्य विभागातील या गैरप्रकारांची आणि माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रदीप पोपटराव मोरे आणि इतर सहकाऱ्यांनी केली आहे। या अर्जावर निलेश सोनवणे, आशा वानखेडे, तुळशीराम पवार यांसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप मोरे आज मालेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा जो भोंगळ कारभार आहे, बेशिस्त कारभार आहे, त्यासाठी अनेक दिवसापासून पत्रव्यवहार चालू आहे। परंतु अगदी मालेगाव तहसील पंचायत समितीपासून तर अगदी आरोग्य विभाग मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहे। पण त्या संदर्भात काही ज्या भयानक गोष्टी लक्षात आल्या, उघड झाल्या माहिती अधिकारात, तर त्या अपर जिल्हा अधिकारी महोदय यांच्याद्वारे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही आता निवेदन दिलं आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या संदर्भात तात्काळ चौकशी होऊन कारवाईसाठी मागणी केलेली आहे। विषय असा आहे की मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत जे काय आरोग्य विभाग येतात त्याच्यात एक 60 ते 62 रजिस्टर राहतात। ते कुठल्याही रजिस्टरचा एक नोंदी राहत नाही असं उघड झालेलं आहे। त्यानंतर दुसरा विषय, जे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही दवाखाने येतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथे जे काही आरोग्य अधिकारी म्हणून नेमलेले आहेत ते तर प्रत्यक्षात काम करत नाही। त्यांच्या जागेवर ते शिक्का आरोग्य अधिकारींचा राहतो आणि तिथे आरोग्य सेवक सह्या करतात। म्हणजे किती एकदम भयानक गोष्ट आहे। दुसरा विषय, इथे 20 ऑगस्ट 2025 रोजी एक FIR दाखल झालेली आहे अवैध गर्भपात आणि बोगस डॉक्टरांसंदर्भात। तर त्या संदर्भात असं एक विचित्र गोष्ट लक्षात आली, म्हणजे किती बेशिस्त लोक बेशिस्तपणे या आरोग्य यंत्रणा वागते असं माहिती अधिकारात उघड झालेलं आहे। कारण 20 तारखेला महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी जयश्री आयर हे FIR दाखल करतात आणि आम्ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितलं। तिथले वरिष्ठ अधिकारी म्हणतात की या विभागाचा काही एक संबंध नाही। किती बोगस काम आहे, किती एकदम बेशिस्त उत्तर दिलं जातं। यासाठी आम्ही अपर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आणि म्हणजे अपर जिल्हाधिकारी महोदय यांच्याद्वारा मुख्यमंत्री महोदय
देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे उच्चस्तरीय समिती गठीत करून या मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जेवढे आरोग्य विभाग आहेत यांची कसून चौकशी होऊन तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय भेटावा यासाठी आम्ही सर्व समर्थक समविचारी लोक जमा होऊन एक निवेदन दिलं। आणि दुसरी म्हणजे आपला पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा विषय जनतेपर्यंत जायला पाहिजे आणि जनतेने संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी एक सांगितलेले की अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात पेटून उठावं, तसं जनतेने पेटून उठावं। आणि ही बातमी ही सर्व माहिती दैनिकाच्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रसारित करावी। नमस्कार।